हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आणि आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आजची सुरुवात आपण स्वामींच्या दर्शनाने करायची आहे. तर स्वामींचं दर्शन घ्या आणि आजच्या दिवसाला सुरुवात करूया. तर चला, आज होती वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेनिमित्त हा ब्लॉग आहे. तर सर्वांनी कंटिन्यू पाहायचा आहे आणि कसा वाटतो मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर सगळं वटा वगैरे अंगण सगळं स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर मी हळदीचं लेपन करून घेतलं आणि फरशी वगैरे पुसून घेतली सकाळी लवकरच. पण ब्लॉग खूप मोठं होईल ना, त्यामुळे मी काही सांगितलं नाही. तर अंगण पूर्ण वाळलं होतं आणि त्यानंतर मी हळदीचं लेपन केलेलं तुम्हाला दाखवते. तर खरंच खूप छान वाटतं. आणि ज्या दिवशी अमावस्या पौर्णिमा असेल त्या दिवशी आपण हळदीचं लेपन आणि दारावरती स्वस्तिक काढून घ्यायचे आणि त्यालाही आरती ओवाळून घ्यायची. आणि योगायोग म्हणजे स्वामींची पालखीसुद्धा आली होती. तर मी थोडीशी फार दक्षिणा दिली आणि लक्षातून गेलं की जरा शूट करायचं होतं जवळून, पण मी विसरून गेले. आणि त्यानंतर राहुलनी देवपूजा करून घेतली. आता तो घरीच असल्यामुळे त्याला देवपूजा करायला सांगितली होती. आणि बाकीचं काम करायला खरंच खूप उशीर होतो. रांगोळी वगैरे, हळदीचं लेपन हे असलं की एकाने कोणीतरी पूजा केली की बाकीचं काम आपण आवरायला सोपं पडतं. आणि त्यात असं काहीतरी वेगळा स्वयंपाक करायचं म्हणलं की खूपच उशीर होऊन जातो. त्यामुळे मग राहुलनी मनासारखी पूजा केलेली होती आणि त्याला जसं सांगेल तशी त्याने पूजा केली होती. तर आता मी हरभऱ्याची डाळ शिजाय घातली होती, म्हणजे शिजाय कुकरला लावणार होते. तर त्यामध्ये थोडीशी हळद, तेल आणि मीठ घालून कुकरला शिटी करून घेणार होते. आणि सगळे एक एक करत बाकीचाही स्वयंपाक चालला होता मला. आणि वटपौर्णिमेसाठी वडालाही जायचं होतं. तर पूजा करण्यासाठी जायचं होतं, पण तोपर्यंत म्हणलं बाकीचं काम आवरून घ्यावं. स्वयंपाक अर्धा असा करून ठेवला म्हणजे टेन्शन राहत नाही. आणि फक्त पुरणपोळ्या लाटायचं ठेवलं होतं. तोपर्यंत आता शाळेतून आली होती. 12:30ला सुट्टी ती. तर आल्यानंतर तिने पुरण वगैरे वाटून दिलं मला. आणि परीच्या पापांनाही डबा वगैरे द्यायचा होता. आणि डबा द्यायचा असलं की मग कसं होतं, 2-2 स्वयंपाक करणं अवघड होऊन जातं. पण तरी पण मी त्यांना डबा दिला आणि त्यानंतर मुलांसाठी थोडंफार केलं. आणि मला आज उपवास होता, त्यामुळे मला साबू तांदळाची खिचडी केली होती आणि वड्या उकडून ठेवल्या होत्या मी. रात्रीच उकडून ठेवल्या होत्या, म्हणजे सकाळी फक्त फ्राय करायच्या होत्या तेलामध्ये. आणि त्यानंतर परीने चहा केला होता. तर परीचा हातचा चहा खरंच खूप छान होतो आणि छान असा चहा करते. आणि मग वड्याला जायचं होतं, तोपर्यंत मी माझं सगळं आवरलं. आणि म्हणलं परीचं आवरूस्तोपर्यंत माझे मी थोड्याफार पोळ्या करून घेतल्या होत्या पुरणाच्या. तर पोळ्या लाटून घेत होते आणि मग मला जायचं होतं पूजेसाठी, वडाच्या झाडालाही जायचं होतं. आणि तुम्हाला आत्ता मी मुलांची माझ्या गंमत सांगणार आहे. तुम्हाला वाटत असेल की मुलं मोठी झाली की आपल्याला त्यांचं काही टेन्शन नसतं, पण आमच्या इथं तसं नाही. आमच्या इथं सुद्धा तेच आहे. तर परीच्या पाया लावल्या त्या मुंग्या. तर मुंग्या आल्यामुळे तर ती सांगत होती, दादा माझ्या पायाला, घ्या पायाला मुंग्या आल्यात. तर तिला विचारून तिच्या पायाला थोडे असं नाही का धक्का देऊन तिला जास्त ओरडायला सांगत होतं आणि दोघांची मस्ती चालली होती. तर परी खूप मुंग्या आल्यानंतर खूप चिडचिड करते. तिच्या पायाला मुंग्या येतात, बऱ्याच वेळ बरसती फरची होती त्यामुळे. तर दोघांची मस्ती चालली होती आणि मी आता वडासाठी आवरून निघाले होते. तर फोटो कसा आला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता चालले होते. तर खरंच ते ना बांधकाम चालू आहे, त्यामुळे त्यांनी सगळे साईडला वाळू आणि कच टाकली होती आणून. तर त्यामुळे उभं राहायलासुद्धा जागा नव्हती. तर आता आम्ही तशीच कोणी झाडाला वेडे घातले नाही बरं का. तिथूनच 7 वेडे घेतले होते आम्ही आणि आमच्या गप्पा चालल्या होत्या. तर ह्याचे सगळं आणून टाकले. पण लहान मुलांची खरंच खूप मजा येते. आणि लहान मुलं असेल तर तिथं खरंच खूप छान असा कार्यक्रम वाटतो. तर ह्या दोघी आहेत त्यासुद्धा माझ्या कस्टमरच आहेत. आणि ज्या आता साईडला उभं राहिल्या होत्या त्यासुद्धा कस्टमरच आहेत. तर आमची सगळ्यांच्या गप्पा जरा चालल्या होत्या आणि त्या ताईसुद्धा हे करत होत्या. आणि एका साईडला जास्त गर्दी असल्यामुळे मी एका दुसऱ्या साईडला बसले होते. का तर माझ्या पाठीमागं पण अजून खूप जणी नंबर लावून थांबल्या होत्या. तर म्हणलं जास्त गर्दी नको व्हायला म्हणून मीही पटकन उरकलं आणि साईडला झाले. का तर अजून खूप ताई येऊन उभं राहिलं त्या पाठीमागं. आणि छोटंसं बारकीची पिल्लू होते म्हणजे दिदी. तर ज्यात माझ्या कस्टमर आहेत त्यांचीच मुलगी आहे. तर ती नुसतीच गोल गोल फिरत होती. तर आमची पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो. तर नंबरला पहिल्यांदा थांबली होती मी बराच वेळ, पण नंबर यायला खूप उशीर होणार होता, त्यामुळे मीही गेले लवकर. आणि आमची पूजा वगैरे झाली. त्यानंतर त्या मावशी वगैरे सगळ्या थांबल्या होत्या. तर आमच्या खूप गप्पा चालल्या होत्या. आणि हे बाळ बघा, त्याला साखर चारल्यानंतर तो कसा डान्स करतो. त्याने खूप छान असा डान्स केला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला पाहायला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.